नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोडवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण इयत्ता 8वीच्या एनएमएसच्या धर्तीवर केलेला आहे हिंगोली जिल्ह्यातला जिल्हा परिषद हिंगोलीनं हा पेपर सेट केलेला आहे. त्यात आपण प्रश्नाची उत्तरे पाहू. इथे पहिल्या प्रश्नाचं उत्तर, साहित्याला कशाची उपमा आहे? तिथं समाजाच्या आरशाची. तर मी इथं उत्तर सांगतो फटाफट. साहित्यातून कशाचे दर्शन घडते? सामाजिक रीतिवाद व मूल्यांचे दर्शन घडते. भाषेचे समृद्ध पण कशावर अवलंबून असते? तर त्या भाषेतील साहित्यावर. चौथ्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. पुढे उत्तर सांगूत आपण आता, नंतर आपण याचं डिटेलमध्ये उत्तर हे पाहू. 5व्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 6व्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. 7व्या प्रश्नाचं उत्तर हे शिक्षकांनी प्रश्न विचारला कोणता प्रयोग आहे? तर कर्मणी प्रयोग आहे. देव आलाय, देवालय. देव आलय याला देवालय म्हणतो. 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 10व्याचं उत्तर आहे नफा तोटा. नफा फायदा नाही पाहिजे होता, नफा तोटा पाहिजे होता. अ 11व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक डी. 12व्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. 13व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए. 14व्या प्रश्नाचं उत्तर होतं रू. 15व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 16व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती असेल? सांख्यिकीमध्ये प्राप्तांकाच्या बेरीजाला एकूण प्राप्तांकाच्या संख्येने भागल्यास काय मिळते? असा प्रश्न होता. तर इथे मध्य मिळते आपल्याला. वर्तुळात सर्वात मोठी जीवा म्हणजे त्याचा व्यास असतो. 0 ही संख्या खालीलपैकी कोणत्या प्रकारात येत नाही? तर ती 0 ही नैसर्गिक संख्या नाही. पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 24 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 25व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 29चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 30चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. इथं उत्तरा दिलेला आहे, त्याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न होते. 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. वेअर डिड द ऍक्ट म्हणजे कुऱ्हाड कुठं पडली होती? तर नदीमध्ये पडली होती. त्याच्यानंतर वाय वॉज रमेश सॅड ही लॉस्ट हिज ऍक्स म्हणजे कुऱ्हाड हरवली होती. विच ऍक्स डिड द फेरी शो फर्स्ट? तर त्याला सोन्याची कुऱ्हाड दाखवली होती पहिले. म्हणजे कोणती कुऱ्हाड दाखवली असा प्रश्न होता. त्यानंतर पुढचं आहे व्हॉट क्वालिटी डिड रमेश शो? तर त्यांना हॉनेस्टी दाखवलं, म्हणजे खरेपणा, तो किती इमानदार आहे तो दाखवला त्यांना. अपोजिट वर्ड रिचचा पुअरचा रिच होतो. 37व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 38व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 39व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅनेलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनेलवरती सर्व तयारी करून घेतल्या जाते स्पर्धा परीक्षेच्या. जे पण विद्यार्थी व्हिडिओ पाहत आहे त्यांनी कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा. 40व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 41व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी.
42 उत्तरे पर्याय क्रमांक बी. 43 उत्तरे पर्याय क्रमांक सी. 44 उत्तरे पर्याय क्रमांक ए. 45 उत्तरे पर्याय क्रमांक सी. 43 उत्तरे पर्याय क्रमांक सी. 47 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 48 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 49 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 50 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. व्हिडिओ पॉज करून व्हिडिओ पाहू शकता, मी थोडा फास्ट सांगतोय. 51 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 52 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 53 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 54 उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 55 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 56 उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 57 उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. महानुभाव पंथाचे संस्थापक. तो राज्याची पहिली राजधानी रायगड होती. गावाला सेवा देणाऱ्या 12 कामगिरांना काय म्हटले जाते? बलुतेदार म्हणतात. मध्ययुगीन काळात वाहतुकीचे मुख्य साधन काय होते? तर बैलगाडी आणि घोडे होते. पुढील संख्यामालेत त्यातील आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी हे करायचं होतं, तर त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक बी 72. 62 उत्तर हे पर्याय क्रमांक सी. या सर्वांचे उत्तर आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, कसे आले काही नाही, परंतु ह्या याच्यामध्ये आपण फक्त प्रश्नाचे उत्तर सांगू. 63 उत्तर हे पर्याय क्रमांक सी. BEHKN आणि त्याच्यानंतर आपल्याला क्यू येईल. जर एका सांकेतिक भाषेत कॅट 24, डॉग 26, तर त्याच भाषेत PIG ची किंमत किती होईल? तर ती होती 32. राहुलची आई ही मीराच्या बाबाची एकुलती एक मुलगी आहे, तर मीरा राहुलचे कोण? तर आई. सूर्यास्ताच्या वेळी रोहन सूर्याकडे तोंड करून उभा आहे, तर त्याची सावली कोणत्या दिशेला येईल? तर सूर्यास्त म्हणजे पश्चिमेला, तर त्याची सावली पूर्वेकडे येईल. 68 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 69 प्रश्न आहे. 3, 5, 10, 18, 29, 43 आणि त्याच्यानंतर येणार आपल्याला 60 येणार. त्याच्यानंतर पुढचा आहे 45 विद्यार्थ्याच्या रांगेत अनिकेतचा क्रमांक डावीकडून 18 आहे, तर त्याच्या उजवीकडे कितवा क्रमांक असेल? तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक त्याचा 28वा नंबर होईल. ठीक आहे, आपण याच्यातून हे वजा करायचं आणि त्याच्यामध्ये 1 मिळवायचं राहते. घड्याळी 3:40 वाजले असता तास काटा आणि मिनिट काटा याच्यात किती अंशाचा कोन तयार होईल? तर तो होतो 130 अंशाचा. त्याच्यानंतर पुढचा आहे जर 15 ऑगस्ट 2011 रोजी सोमवार होता, तर 15 ऑगस्ट 2012 ला कोणता वार असेल? तर तो बुधवार असेल. 73 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 74 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आणि 75 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. अशा प्रकारे आपण हा पेपर होता तो संपवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.